यानंतर आपण काय एक सविस्तर रिपोर्ट पाहणार आहोत। आयुष्यात अडचणी आल्या की त्यावर उपाय शोधण्यापेक्षा काही लोक अंधश्रद्धांना बळी पडत असतात, पण याचमुळे असे धंदे वाढलेले आहेत आणि फसवणुकीच्या तक्रारी देखील। बावधनमधून पोलिसांनी एका उच्चशिक्षित हायटेक भोंदू बाबाला पकडलेला आहे, पण या भोंदू बाबाच्या गोरख धंद्याची स्टोरी जितकी इंटरेस्टिंग आहे तितकीच सावध करणारीही देखील आहे। नेमकं कारण काय आहे जाणून घेणार आहोत या रिपोर्टमधून। शुक्रवारी म्हणजे 21/2/2025 रात्री 2:30 वाजता अचानक पोटात दुखायला लागलं। मी दवाखान्यात गेलो, ऍडमिट झालो। ऑपरेशन करावं लागलं म्हटल्यानंतर मी घाबरलो। डॉक्टर म्हणले हाय रिस्क आहे, पांढऱ्या पेशी वाढल्यात, किडनीला सूज आली, बीपी लो झाला। मग मी माझ्या गुरुमाऊलींकडे गेलो। गुरुमाऊलींनी सेवा दिली। स्वामींसमोर नारळ ठेवला आणि माझ्या बायकोला आलेला तो दिव्य मला अनुभव दिला। माझं ऑपरेशन चालू असताना माझ्या बायकोला गुरुमाऊली आणि स्वामी समोर। हा व्हिडिओ पाहून उगीच भ्रमात पडू नका, कारण फसवणुकीची खरी सुरुवात अशाच व्हिडिओमुळे होते। हे जरी खरं असलं तरी तुम्ही असा महाप्रतापी सीए बाबा पाहिला नसेल, जो थेट भक्तांच्या मोबाईलचा कंट्रोल घ्यायचा आणि मग आयुष्याचाही। बाबा कोण होता हे समजून घेण्याआधी ऐका बाबाचा बिंग फुटण्याची इंटरेस्टिंग स्टोरी। एका तरुणाचा मोबाईल सतत गरम होत होता, म्हणून त्याने आपल्या IT इंजिनियर मित्राला मोबाईल दाखवला, तर त्या मित्राने मोबाईलमध्ये एक संशयास्पद ॲप डाउनलोड झाल्याचं सांगितलं। तेव्हा त्याच्यासारख्याच इतर भक्तांच्या मोबाईलमध्ये असे ॲप असल्याचं दिसलं आणि भोंदू बाबाचं बिंग फुटलं। पण तुम्हाला प्रश्न पडला असेल, मोबाईलमध्ये हे ॲप गेलं कसं? भोंदू बाबा प्रसाद तामदार हा भक्तांना विश्वासात घ्यायचा। त्यांच्या मोबाईलमध्ये एअर ड्राईड किड्स नावाचं ॲप डाउनलोड करायचा आणि याच माध्यमातून तो भक्तांवरती नजर देखील ठेवायचा। मात्र या सर्वांची कानोकान खबर सुद्धा भक्तांना नव्हती। या बाबाचं नाव आहे प्रसाद उर्फ दादा भीमराव तामदार। वय 29 वर्ष, शिक्षण CA, धंदा भक्तांच्या खाजगी आयुष्यातील क्षण चोरून पाहणं। बाबाची कहाणी रंजक आहे। बाबाने बावधनमध्ये आपलं चांगलंच बस्तान बसवलं होतं। त्याने आपल्याला दिव्य शक्तीची आत्मभूती प्राप्त झाल्याची वावडी उठवली होती। त्याच्या या भूलथापांना बळी पडून लोक त्याच्याकडे यायचे। अशा भक्तांना हा बाबा तुमचा मृत्यू 4 ते 5 महिन्यांतच अटळ आहे असं भाकीत सांगून त्यांना मानसिकदृष्ट्या कमकुवत करायचा। मग हे भक्तगण बाबा सांगेल तसं करायचे। बरं, भोंदू बाबा भक्तांना असं काही करायला सांगायचा की त्या भक्तांना ते इतर कोणालाही सांगता यायचं नाही। त्यामुळे धंदा जोरात सुरू होता। शिवाय सोशल मीडियावरूनही चांगली पब्लिसिटी मिळत होती। पण माशी शिंकली आणि या छुप्या ॲपची बातमी फुटली आणि त्या तरुणाने पोलिसात तक्रार दिली। पोलिसांनी बाबाची गचांडी पकडली आणि रवानगी केली थेट तुरुंगात। इथे मात्र बाबाच्या दिव्य शक्ती काही कामी आल्या नाहीत। आणि मग हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून सदर भक्तांना आपल्या घरी किंवा इतर ठिकाणी जाऊन इतर महिलांशी अश्लील चाळे किंवा शरीर संबंध करण्याची सूचना द्यायचा आणि त्याप्रमाणे तो कंट्रोलिंग असल्यामुळं व्हिडिओ वगैरे बघून घ्यायचा। शिक्षणातली हुशारी या सीए बाबांना लोकांना गंडवण्यात वापरली। मंत्र जाप करण्याच्या बहाण्यानं भक्तांना एखाद्या ठिकाणी एकांतात बसवून त्यांचा मोबाईल हातात घेत पासवर्ड विचारून मोबाईलमध्ये गुपचूप हिडन ॲप डाउनलोड करायचा। त्यामुळे बाबाला संबंधित भक्ताचा कॅमेरा, आवाज आणि लोकेशन याचं थेट नियंत्रण मिळायचं आणि खरा खेळ सुरू व्हायचा। ॲपच्या साह्यानं बाबा भक्तांना फोन करून त्यांनी कोणते कपडे घातले, सध्या ते कुठे आहेत, त्यांनी दिवसभरात काय केलं याबाबत माहिती सांगायचा। त्यामुळे भक्तांचा त्याच्यावरचा विश्वास अधिक बळकट झाला। अडचणीत असलेले लोक, गर्भधारणा होत नसलेल्या महिला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या बाबाकडे येत होत्या। गेल्या काही वर्षांत सायबर क्राईममध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होतीये। त्यामुळे अशा फसवणुकीला बळी न पडण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत। आणि त्या माध्यमातून तुमचे जे फोटोज आहेत किंवा जे इंटरनल गोष्टी आहेत ते सगळ्या समोरच्या हॅकर्सकडे जातात आणि तो त्याच्या पद्धतीने त्याचा वापर करून तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने टॉर्चर करू शकतो। तर लोकांनी ह्यासाठी एक काळजी घेणं गरजेचं आहे की अशा प्रकारचे ॲप डाउनलोड करताना कुठलाही अलाउ करायचं नाही, ॲक्सेस द्यायचं नाही आहे की ज्याची गरज नाही आहे।
असे बरेच ॲप आहेत की ज्याच्या माध्यमातून तुम्ही दिल्यानंतर तुम्हाला ते तुमच्यासाठी परत धोकादायक ठरू शकतं. तर ही काळजी घेणं लोकांनी गरजेचं आहे. सध्याच्या आधुनिक जगात असे भोंदू बाबाही हायटेक झालेत आणि फसवणुकीचे नवीन फंडे वापरत भक्तांची लूट करतायत. पण याच टेक्नॉलॉजीच्या काळात सर्वसामान्य लोक मात्र आपल्या अडचणी सोडवण्यासाठी भोंदू बाबांना बळी पडतात, याचंच आश्चर्य वाटतं. भोंदू बाबाच्या मोबाईलची आणि या ॲपची तपासणी आता सायबर तज्ज्ञांकडून केली जाते. भक्तांनी केलेल्या दाव्यानुसार खरंच या बाबाच्या मोबाईलमध्ये त्यांचे खाजगी क्षण टिपले गेलेत का, त्याची तपासणी देखील आता पोलिसांच्या फॉरेन्सिक डिपार्टमेंटकडून केली जाते. मात्र या संपूर्ण प्रकरणी खरंच जर या भक्तांचे शारीरिक क्षण जर या बाबाच्या मोबाईलमध्ये किंवा त्यांनी कुठं तो डाटा साठवून ठेवला असतील त्या ठिकाणी असतील, तर या सर्व व्हिडिओंचे त्यांनी काय केलं आणि त्याचा तो वापर कुठे करत होता का, हे पाहणं देखील आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे. आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आता बावधन पोलीस करतात. मात्र असं असलं तरी आपल्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी काही नागरिक हे अशा प्रकारच्या बाबांकडे जात असतील तर वेळीच सावध राहण्याची गरज आहे. सूरज कसबे, NDTV मराठी, पुणे.